राम राम शेतकरी मित्र, मी तुमचा शेतकरी मित्र दौलत बारापात्री यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. शेतकरी मित्र, हे बघा आंब्याचं झाड आपलं, याला कशी फुलावस्था एक नंबर आली. हे पार पहिले स्टार्टपासून तर बुडापर्यंत शेंड्यापर्यंत पहा फूल कसं आलं, भयानक आलं. अशी फुलावर अवस्था मस्त आली, एक नंबर आंबा. यावर्षी आंबे चांगले येणार, चांगलं सीझन येणार आंब्याचं. थोडंसं आबाळ फिरू नये, आबाळ जर फिरलं तर हे फूल गळून जाते. आता याला एवढं मोठं झाड आहे की नाही, याला फवारणी मारता येत नाही. आपल्याकडे तेवढी सुविधा नाही मोठी फवारणी मारायची. पण हे पहा मोहर किती भारी आली, पूर्ण आंब्याला आली. एक नंबर यावर्षी आंबा येणार. कुठेही असो आंब्या सीझन चांगला आहे आणि आंबे भरपूर लागणार यावर्षी आंब्याचं. थोडंसं आबाळ आणि थोडंसं साथ द्यावं, एक महिनाक आबाळ वगैरे येऊ नये. एक नंबर आंबा येते, एक नंबर फुलं राहिला तर एक नंबर आंबेसुद्धा येणार. हे असं कोटच शिल्लक नाही. एक ना एक फांटीला, एका फांटीला बघा किती फुलं राहिला. एकही असं वाया नाही गेली. प्रत्येक फांटे आल्या नाही तर अर्धवट आंबा येते, कोणता येत नाही, कोणता येते. पण या झाडाला पूर्णपणे कोटच शिल्लक नाही असं की याला फूल नाही. 100% आंब्याला रिझल्ट चांगला आहे ना. एवढे फूल आले की नाही, भरपूर फूल आलं. आता याचं फळात रूपांतर व्हायला थोडंसं वरचं आबाळ नसावं बस, नंतर लगेच फळात रूपांतर 100% होणार. असा आंब्याचं झाड दिसायला यावर सीझन चांगल्या पद्धतीने दिसणार. आंबा खायला चांगला भेटणार आणि नक्कीच सीझनामध्ये आंबे खायला या आपण आपल्या शेतामध्ये. फ्रीमध्ये आपण तुम्हाला आंबे खाऊ घालू. फक्त आंबे चांगले यावं. हां.